सभी लोग अपने माइक म्यूट रखिए, बीच बीच पे मत बोलिए। जितना भी मैं नाम लेती हूँ, वीडियो पे आके सवाल पूछिए तो समझ में आएगा। एक फेस रीडिंग भी होगा। हर एक के पास है ना 3 मिनट रहेंगे दो सवाल पूछने के लिए। एक वर्डिट पे दो सवाल आपको पूछने हैं। मतलब ऐसा नहीं कि मैंने अपना पूछ लिया और मुझे वाइफ का भी पूछना है तो एक वर्डिट, वैसे मत करिए। स्टॉक मार्केट में काम कर सकता हूँ या नहीं कर सकता हूँ इतना बता सकते हैं। कौन से डायरेक्शन में बैठ के नंबर ऑफ क्वांटिटी ये नहीं बता सकते, क्योंकि इतना आसान नहीं होता है इमिजिएटली बताना। तो ये मैं पहले कुछ बातें क्लियर कर रही हूँ। बाकी तो 90% लोगों की पैसों की प्रॉब्लम होगी, वो मुझे पता है। लोन की प्रॉब्लम होगी, वो पता है। सो डोंट वरी, हर हर प्रॉपर सॉल्यूशंस मैं दूंगी आपको। हर प्रॉब्लम पे आपको प्रॉपर सॉल्यूशंस दूंगी। सिर्फ आपका नाम और बर्थ डेट मुझे बताना है आप लोगों को। तो कहाँ से शुरुआत करें? जो वीडियो पे आ रहे हैं फटाफट उनसे मैं शुरुआत करूंगी। यस राहुल सर। नमस्ते मैम। नमस्ते सर। मैम बर्थडे माइक म्यूट ठेवा प्लीज, प्लीज माइक म्यूट ठेवा। सॉरी। यस राहुल सर। माझी डेट ऑफ बर्थ सांगू पहिली. यस सर। 31 जानेवारी 1985. 1985। ओके सर, फर्स्ट क्वेश्चन। माझं असं झालेलं आहे की ना बेबी दोघांच्या कुंडली बघायला लागतात की मामची कुंडलीमध्ये प्रॉब्लेम आहे की तुमच्या कुंडलीमध्ये प्रॉब्लेम आहे. सो बेबीचं पण इतक्या इमिजिएटली सोल्यूशंस. आता हे कसं आहे ना, म्हणजे ऍक्च्युअली आप सबको इतना क्लियर करते हो तो ये टेम्परेरी इमीडिएटली बेसिस पे सिर्फ आपका बर्थ डेट देख के हम लोग सोल्यूशन दे रहे हैं। जब आपका स्टॉक मार्केट होने दीजिए या फिर आपके पर्सनल कोई प्रॉब्लम्स होते हैं तो हम लोग क्या करते हैं, पूरी कुंडली देखते हैं। 17 से 18 घंटे का अध्ययन होता है। फिर आपको सारी चीजें एस्ट्रोलॉजी न्यूमरोलॉजी पॉइंट ऑफ व्यू से, कभी जरूरत पड़ती है तो कुछ तांत्रिक चीजें भी उसमें यूज करके हम लोग आपको बता देते हैं। तो और मैं आपके जॉब और बिजनेस के बारे में तो बता रही हूँ राहुल सर। और कोई सवाल है तब तक आप सोच लीजिए। ठीक आहे मॅम. सॉर्ट बट ठीक आहे. इमीडिएटली सॉल्यूशन बहुत डिफिकल्ट हो जाता है। और आप, चालेल. मतलब आपसे, आपको मेरे से बहुत ज्यादा उम्मीदें होती है और मैं अगर ऐवी कोई सोल्यूशन दे दूं तो मतलब नहीं है। मॅम तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत मला. म्हणूनच म्हणलं ना की तुम्हाला एवढी अपेक्षा आहे आणि मी असंच हे टाइमपास तुमच्या काहीतरी. भेटीसाठी म्हणजे एका भेटीसाठी पण आतुर झालते की नाही मॅमला भेटलं ना की सगळं काही ठीक होईल. ठीक है ना मैम। आपका नंबर राहुल सर 31, मतलब 4 नंबर है, राहु का नंबर है। यस डेफिनेटली मेरे हिसाब से आपके लिए बिजनेस से बेटर जॉब में अपॉर्चुनिटीज अच्छी आएगी। कोशिश करिए जॉब के लिए, अगर आप कर सकते हो असं बोलती, पण थोडं मॅम कम्फर्ट झोनच्या बाहेर निघावं लागेल। एकावर हा. स्थिर राहावं लागेल। हे पण पाहिजे ते पण पाहिजे, हे पण करते ते पण करते आणि मग काहीच व्यवस्थित नाही असे आता सध्या प्लॅनेट दाखवतायत। बरोबर आहे. सो तसं नका करू। प्रॉपर एक हम्म. सोल्युशन डिसाइड करा ऍज पर न्यूमरोलॉजी। पाहिजे तर विचार के पूरे पैसे नहीं टिकते हैं। ऐसे कितने लोग हैं? सबके सब मेरे अकाउंट में भेज दो, मैं संभाल के रख देती हूँ। सर तुम्ही ऑलरेडी देवाची पूजा करता, 3 मंदिरं सांभाळता, आम्ही काय तुम्हाला रेमेडी देणार सांगा? नाही आमच्या जरा थोडं घराला पण एक पितृदोष आहे. त्यामुळे पण मला भरपूर त्रास होतोय. ते राम मंदिर पण बांधलो मी घराकडे तरी पण काही उपयोग झाला नाही. ते बांधल्या 1 वर्षाच्या आत माझे वडील पण एक्सपायर झाले, काकू पण एक्सपायर झाले. ओके ओके, चुकीच्या डायरेक्शनला वगैरे मानलंय असं काही झालंय? नाही नाही नाही. डायरेक्शन वगैरे सगळं व्यवस्थित बघूनच बांधलो. मग कोण, म्हणजे असं नाही व्हायला नाही पाहिजे। आमच्या घराण्याला ते एक आहे म्हणजे पितृदोष माझ्या पत्रिकेत पण माझे आजोबा पुजारी होते तेव्हा त्यांनी ज्येष्ठा नक्षत्राच्या ह्याच्यात त्यांनी सांगितलं पितृदोष हा आमच्या पूर्ण घराण्यात एक आहेच म्हणून. काय उपाय केलाय ह्याच्यावर मग? नाही नारायण? याच्यावर काही केलो नाही. नारायण बली वगैरे सगळं करून झालं, सगळं करून झालंय वाडीत वगैरे. ओके। फर्स्ट तुमचं होतं स्टॉक मार्केट की फॉरेन कंट्रीज जॉब? बोथ आर हा. गुड फॉर यू, दोन्ही छान आहेत तुमच्यासाठी। दुसरं येस सही। गुड इव्हनिंग मॅडम. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सॉरी म्हणायचं इच्छा करतो. मी तुम्हाला खूप डिस्टर्ब केलेलं आहे एवढ्या काही दिवसात. हम्म। मी ॲक्च्युली म्हणजे खूप जास्त
अटॅच झाल्यामुळे रिलेशनशिप मध्ये पण त्रास होईल आणि पैशांच्या बाबतीत पण त्रास होईल, हेल्थ मध्ये पण त्रास होईल, मेंटल स्ट्रेस खराब होण्याचे ब्राईट चान्सेस आहे. करिअर हम्म. वाईज आता काय करताय तुम्ही? पहिला मी जॉब करायची बीपीओ मध्ये, पण माझा फर्स्ट चाइल्ड क्लब फिट झाला तर घरीच बस. अच्छा, झोन मध्ये तिने जे ठरवलं ते आधी ती कम्प्लीट केल्याशिवाय ती दुसऱ्या गोष्टींकडे वळणार नाही. करेक्ट. सो हे होऊ द्या, मग मी आहे तिकडे, डोंट वरी. शुअर मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू. उत्तम सर, एक छोटीशी रिक्वेस्ट होती. आताच मला मेसेज आलाय लिशा मॅमचा. सो त्यांची तब्येत ठीक नाहीये आणि त्या हॉस्पिटलमधनं जॉईन करतात, तर त्यांचा प्रश्न घेऊन मग तुमच्याकडे आली तर चालेल? ओके मॅम, ऑफकोर्स. थँक्यू सो मच सर. येस लिशा मॅम, व्हॉट हॅपन? Yeah, thank you. No, I'm actually fine. My Jiju has been admitted. He fainted yesterday all of a sudden and he was unconscious for like 10-15 minutes. ओके. Yeah, but my birth date is 2nd September 96. And actually, I wish to do a love marriage. In past, my wedding was fixed, but due to some uncertain things, my wedding was cancelled. It was like 10 days before the wedding. आणि आता एका ठिकाणी मला पूजेसाठी बोलवलं होतं, म्हणजे माझी टीम जाते, आम्ही नाही जात, आणि तिथे काही वस्तू लागतात. ठीक आहे, आम्ही आमच्याकडनं नाही घेऊन जात, तर तुमच्याकडनंच घेतो. जोपर्यंत ते तुमच्या स्वतःच्या पैशानी वर्क नाही करणार ना, म्हणजे तुम्ही त्या परचेस नाही करणार ना. आता हा वेंडर तुम्हाला गिफ्ट का देतोय, त्याच्यासाठी तुम्ही काही काम केलंय का, हे महत्वाचं आहे. हो, त्याला बिझनेस देतोय मी, त्याला खूप मोठा बिझनेस देतोय. ऍक्च्युली कसं आहे, मी लॉजिस्टिक मध्ये आहे आणि माझ्याकडे संपूर्ण ट्रान्सपोर्टेशनचं काम आहे. ठीक आहे, तर ते मला आवडतच नाही. ऍक्च्युली मला असं पैसे घेणं, गिफ्ट घेणं आवडत नाही. पण आता ह्या परिस्थितीला काहीतरी पुढे जाण्यासाठी किंवा माझ्या जॉबमध्ये इन्कम लेवल वाढण्यासाठी स्वतःच काहीतरी होईल चांगलं आणि माझ्याबरोबर माझ्या लोकांचं पण चांगलं होईल, ह्या दृष्टीने मी ते तुम्हाला विचारलं. आणि फर्स्ट प्रश्न तर आहे की गेले 4 वर्ष मी एकाच पेमेंट वरती काम करतोय, अजिबात वाढत नाही. तर तुम्ही खूप तुमचा प्रयत्न करावे कम्फर्ट लागतात. झोन सोडायलाच तयार नाही. तुम्ही नवीन जॉब का नाही फाइंड आउट करत आहात? कुठला कम्फर्ट झोन आहे तुम्हाला इथे? मला परिस्थिती चुकीची असेल तर तुम्हाला डोनेशन तर करावंच लागेल. तुम्ही म्हणाल मी बिलकुलच डोनेशन करत नाही, तर देव बघतोय ना, हा फक्त ह्याच्यासाठीच ठेवतोय. जोपर्यंत तुमचे दोन्ही हात असे असणारच नाहीत, तोपर्यंत देव तुम्हाला देणारच नाही. तुम्ही फक्त जमा करून ठेवणार, तर देव म्हणेल बस झालं, जेवढं पाहिजे तेवढं दिले, 2 घरं दिल्या, जॉब दिला, आता काय पाहिजे तुला अजून. पण जोपर्यंत तुम्ही अच्छा, नाही, माझी इच्छा आहे मॅडम, माझी इच्छा आहे सढळ हाताने ती करायची पण इच्छा आहे. पण परिस्थिती अशी येते ना मंथ एंडला, की मला आणि मिसेसला एकमेकांकडे बघावं लागतं खर्च करायला. ठीक आहे सर, पण तसा विचार नका करू. शक्य असेल ना, तर ज्या लोकांचं, जे गरीब लोक आहेत, ज्यांचं घर बांधणं सुरू आहे, ठीक आहे, तुमचं बर्डन आहे लोनचं, पण त्यांच्या घरी काही तुम्ही सिमेंट, स्टील किंवा वीट असं काय देऊ शकताय त्याच्यावर विचार करा, जेणेकरून कणभर का ना त्यांना मदत झाली पाहिजे. ही तुमची रेमेडी आजची, की ज्या लोकांचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे, खूप गरीब आहेत, खूप गरजू आहेत, त्या लोकांना जर तुम्ही डोनेशन या काइंड ऑफ देऊ शकलात, तर तुमचं लोन पण कमी होईल, तुमची स्टेबिलिटी पण येईल आणि तुमचं फायनान्स पण वाढेल. सो ही रेमेडी मी तुमच्यासाठी स्पेशली आता तुमच्या बर्थडे प्रमाणे देते, ती फॉलो करायला सुरू करा. म्हणजे ही वर्षातून एकदाच करायची का एकदा केली तरी चालेल? असं जेवढा वेळेस करू शकला तेवढा वेळेस कराल. ओके. तिथे आणि करा. जसं आम्ही प्रत्येकाला सांगतो की ऍम्ब्युलन्स, तुमच्या इमर्जन्सी मध्ये जर ऍम्ब्युलन्स द्यायची गरज पडली, कॉलनीमध्ये कोणी आहे, प्रत्येकाला आम्ही हा उपाय देतो. कॉलनीमध्ये कोणी, वॉचमॅनच्या घरी काही डेथ झाली आहे, तुमच्या कामवालीकडे काही चुकून झालंय, त्यांना ऍम्ब्युलन्स पाहिजे, स्वर्गरथ पाहिजे, नका घेऊ पैसे, द्या, तुमच्याकडनं द्या. तो जीव वाचवायला तुम्ही जेवढी मदत कराल ना, तेवढे ब्लेसिंग्स तुम्हाला मिळतात. असं मॅडम, लोक पैसे मागतात ना, मला पैसे द्या, हे करायचे, मी त्यांना खायला घेऊन देतो तिथे, हे तू दॅट इज खा. बेस्ट थिंग. ते बरोबर आहे. तिथे मी म्हणतच नाही तुम्ही पैसे द्या. मी काय म्हणलं, जे अत्यंत गरजू आहे, आपल्याला कळतं ना तेवढं. आज तुमच्या हाताखालचे जे सर्वंट्स आहेत, ते कुठेतरी कन्स्ट्रक्शन करतायत आणि त्यांना पैशांची खरोखर गरज आहे, लोन होत नाहीये, पैसे पुरत नाहीयेत. 2 सिमेंटच्या गोण्या दिल्या, त्याची घर बनवायला मदत झाली, तुमच्या घराला का नाही होणार मदत? ओके. ते ओके. एवढ्या 2 रेमेडीज करा. आपण बघूया गोल्ड टाबिसच्या वेळेस छान रेमेडीज अजून काढूया.
आजच तुमचं पुस्तक माझ्याकडे आलंय. मी 2 दिवस झाले तुमच्याशी फॉलोअप घेतोय. मी त्याची खूप वाट बघत होतो. आनंदी जीवनाची गुरु किल्ली. परवाच तुम्हाला मेसेज केला होता, ते आज मला मिळालंय. ते आता मी वाचून पुढे काय त्याच्यामध्ये मला अजून गायडन्स मिळतोय ते बघेल मी. नक्की आणि नक्की. मॅडम ते वेंडर कडून घ्यायचं असेल काय तर त्याचं काय करू का नको? नाही तर येस घेत नाही येस, ते. करा तुम्ही, करा, काही हरकत नाही, करा. ओके, थँक्यू. थँक्यू मॅम. येस येस. प्रचोती मॅम, माईक म्यूट, अनम्यूट करा. जे व्हिडिओवर असतील त्यांनाच विचारणार आहे मी. प्रचिती मॅम, तुमचा माईक म्यूट आहे. आय थिंक तुम्हाला स्टेबल व्हायला वेळ लागतोय. मी पुढे हाँ जाऊ? हाँ हाँ. हेलो. हाँ येस मैम. हेलो प्लीज. मैम, आप कैसे हो? ऑल गुड, ऑल गुड. हिंदी, मराठी? हिंदी हिंदी, मराठी ज्यादा नहीं आती. बोलिए मॅम प्लीज. ओके. ओके, खूप तर त्रास आता ना. माझा क्वेश्चन माझ्या मुलासाठी आहे. हम्म. माझ्या मुलाचं नाव उत्कर्ष दत्तात्रय कालेकर. हम्म. त्याची बर्थ डेट 31 ऑक्टोबर 2011. बर्थ प्लेस कोपरगाव, सोमवार. हम्म. तुमच्या नंबरवर जळणारी लोक खूप जास्ती आहेत. पैसे देतात, बरोबर आहे, मान्य आहे. पण असं आहे ना की पुढे जाऊ न देण्याचे प्रकार तुमच्यासोबत घडतायत आणि ज्याला हा प्रॉब्लेम. आणि या केसमध्ये मतलब जेव्हा केव्हा असं एंटिटीज किंवा असं इफेक्ट असतो आणि तुम्ही जेव्हा देवाचं करता ते त्यांना जमतच नाही. कारण त्यांना माहिती आहे ना, तुम्ही त्यांना बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांना दूर करण्यासाठी आपण हे सगळं करतोय. तर ते करूच देत नाही. म्हणजे जेवढं तुम्ही देवाचं कराल तेवढं तुम्हाला अजून जास्ती त्रास. जास्त त्रास होतो, जास्त त्रास होतो. देवाचं साधं अगरबत्ती ऊद लावायचं म्हणलं ना तरी पण मला त्रास होतो, असं होतं. येस येस, आहे इथे खूप वाईट प्रकार आहे.